आमदार अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळी व्यक्तिमत्व आणि वादळी नाव. मात्र याच अमोल मिटकरी यांचा आमदारकीपर्यंतचा प्रवास जो आहे तो सहज होता का? तर निश्चितच नाही. अकोला जिल्ह्यातल्या कुठासा गावातल्या रामकृष्ण मिटकरी या शेतकरी आणि शेतमजुराचा मुलगा, कधी काळी किराणा दुकानात काम केलेला, त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पेरणारा शिवव्याख्याता अशी ओळख. मात्र शिवव्याख्याते ते आमदार अशी ओळख असलेल्या अमोल मिटकरींची जी आमदारकीची शपथ आहे ती 14 मे 2020 रोजी त्यांनी विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आणि याच त्यांच्या या कारकिर्दीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. आमदार साहेब, 5 वर्षाचं सिंहावलोकन आणि मागचा पूर्ण इतिहास जो आठवताना तुम्ही स्वतःकडे कसं पाहता? नाही, पूर्वाश्रमीला शेतमजूर आणि शेतकरी असंच कुटुंबातून मी आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. अनेक चढ उतार होते, अनेक त्या काळचा प्रसंग. राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे डोकं सोडून जात असतानाचा तो प्रसंग आहे. साहेबांना ईडीची नोटीस आल्यानंतर मी स्वतः त्या पक्षाकडे आकर्षित झालो आणि संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानंच व्याख्यानात दादांनी मला बारामतीला ऐकलं होतं. त्यानंतर शिवस्वराज्य यात्रेमध्ये मला महाराष्ट्रभर पक्षासोबत फिरता आलं. नंतर महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि दादाला वाटलं की हा मुलगा काहीतरी करू शकतो, म्हणून अजितदादांनी माझी जात, पंथ, धर्म, पक्ष, माझा मागं कोणाचा फॅमिली बॅकग्राऊंड पॉलिटिकली आहे, त्याच्यानंतर मी कोण्या समाजाचा आहे, मी कोण्या जिल्ह्यात जन्माला आलो, हे काहीही न पाहता फक्त म्हणजे पवार साहेबाचा शब्द मला सिल्वर वॉकचा आजही आठवतो. आजचाच तो दिवस आहे की अडचणीच्या काळात तुम्ही पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली, त्यामुळे पक्षाने मिळून तुमच्या नावावर एकमत केलं. आणि अर्थातच अजितदादांचा त्यावेळेस आग्रह होता की विधान परिषदेवर अमोलला घ्यावं आणि त्यावेळेस मी महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य झालो. तो दिवस मला आजही आठवून संभाजी महाराजांच्या इतिहास मी महाराष्ट्रावर मांडला. त्याच दिवशी 14 मे 2020ला मी आज महाराष्ट्र विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी, नीलमताई गोरे, त्याच्यानंतर राजेश राठोड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अशा शशिकांत शिंदे साहेब, अशा 9 लोकांनी आम्ही शपथ घेतली होती. त्याला 5 वर्ष पूर्ण झाली. 5 वर्षात राज्यात, जिल्ह्यात, राज्यातले प्रश्न, जिल्ह्यातले प्रश्न, जिल्ह्यातली पक्ष संघटन बांधणी, त्या तुलनेमध्ये मी कमी पडलो 5 वर्ष. मी प्रामाणिकपणे कबूल करतो की जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढीकरता जे प्रामाणिकपणे प्रयत्न व्हायला पाहिजे होते, दुर्दैवानं त्या ठिकाणी तसे करूनही मला यश प्राप्त झालं नाही. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये यश न मिळाल्यानं मी वेळोवेळी अस्वस्थ झालो. महाराष्ट्राचे प्रश्न मग मी सभागृहामध्ये मांडत गेलो आणि 5 वर्षाचा एक तर टप्पा गाठता आला की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जो मिळाला, तो या सर्व कष्टकरी शेतकरी मायबापाचे ते आशीर्वाद होते, माझ्या वडिलांचे ते मला आशीर्वाद होते. त्याच्यामुळं अजितदादांच्या कृपेनं मी 5 वर्ष विधान परिषदेत सदस्यत्वाची पूर्ण केली आज रोजी आणि इथून आता 1 वर्षाचा टप्पा आणखी बाकी आहे. मागचे 5 वर्ष जे आहेत ते राजकारणात, तुम्ही राजकारणात अगदी नवखे आहात आजही असं तुम्ही म्हणता. मात्र मागचे 5 वर्ष जर म्हणजे तर राजकारणात तळ्यात आणि मळ्यात, तुम्ही कधी तळ्यात होते कधी मळ्यात होते, कारण आधी महाविकास आघाडी, नंतर महायुती, तर परत तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहात. तर हे संपूर्ण राजकीय चढउतारांचा जो काळ म्हणजे काळ होता तो कसा होता तुमच्यासाठी? नाही, हे गोष्ट खरी आहे. तळ्यात मळ्यात त्याची संभ्रमावस्था माझी निर्माण झाली, पण मी सुरुवातपासून व्यक्ती जसा निवडला की मी मळ्यातच राहणार, तळ्यात जाणार नाही. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या वेळेस अजितदादांनी जो निर्णय घेतला, तुम्हाला आठवते पहा, तो शपथविधी झाला. त्यानंतर मी स्वतः दादाला भेटतो, त्यावेळेस मी आमदार नव्हतो आणि नंतर तो शपथविधी मग कमी तासाचं सरकार झालं. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात स्थापन झालं. त्यावेळेसही माझी द्विधा मनस्थिती होतीच की ज्यांच्या विरुद्ध आपण भाषणं दिली त्यांच्यासोबतच आपण आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली होती मी की आपला नेता अजितदादा आहे, त्यामुळे दादा जो निर्णय घेतील तो पक्षहिताचा आणि राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच असेल. नंतर परत ते सरकार गेलं, महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं. त्यातही दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आम्ही, म्हणजे मी प्रामाणिक राहिलो. दादांनी आम्हाला विश्वासात घेतलं. अर्थात हा निर्णय घेताना काही एकट्याने दादांनी घेतला नव्हता, सर्वांच्या विश्वासानंच हा निर्णय झाला होता. त्यामुळे तळ्यात मळ्याची संभ्रमावस्था जरी होती, पण अजितदादाच्या छत्रछायात मी 5 वर्ष मळ्यातच राहिलो. संभ्रमावस्था माझी दूर झाली आणि माझा नेता कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही, हा माझा ठाम विश्वास होता. कारण अजितदादांचा विचार फक्त भाषणातून शिवशाहू फुले आंबेडकर मांडणं असा नव्हता, तर अजितदादा कृतीत ते जगतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कृतीचा परिपाक त्यांच्या जीवनचरित्रात दिसतो. त्यामुळे मी अशाही संभ्रमावस्थेत अजितदादांच्या सावलीत अद्यापही मळ्यातच आहे.
नाही, मला आठवतं की महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही भाजपच्या लोकांवर तुटून पडायचे. म्हणजे देवेंद्र फडणवीस असो की तुमचे खास मित्र गोपीचंद पडळकर, हो. त्यांच्यावर एकदम जहरी विखारी टीका ज्याला म्हणतो तुम्ही करायची, आणि आज ते तुमचे मित्र आहेत, आजूबाजूला बसावं लागतं, आणि वैचारिकदृष्ट्या जरी असलं तर आज तुम्ही एका सरकारमध्ये आहात. तर ही संभ्रमावस्था जी होती मनाची, ती कशी आता, म्हणजे ते कसं बॅलन्स केलं तुम्ही? एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये वार, पलटवार, आरोप प्रत्यारोप हे सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आता अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये, त्यावेळेस भाजपवर पण टीका त्यांच्याकडून पण बऱ्याचपैकी झाल्या, भाजपच्या लोकांच्या दादांवर पण टीका झाल्या, अगदी मोदी साहेबांच्या पासून सर्वांनी टीका केल्या. मग आता सर्वजण एकच आहोत. त्यामुळे काही दिवस ती गालमेल होते, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारणात कोणी कोणाचा असा कायमस्वरूपी शत्रू नसतो. आमचे आजही काँग्रेसचे अनेक चांगले माझे मित्र आहेत, सहकारी आहेत, जे मला भेटतात, म्हणतात हळूच आम्हाला राष्ट्रवादीत घेता का. पण शेवटी ते मित्रत्वाचं एक नातं असतं. काँग्रेस असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा एक चांगला स्ट्रॉंग पक्ष आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते चांगलं बलाबल आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी माझे ऋणानुबंध आहेत, पक्षीय मतभेद काही असले तरी. त्याच्यामुळे राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आता मी काय टीका केल्या, माझ्यावर पण टीका केल्या ते पण सांगा ना. माझ्यावर पण खालच्या पातळीवर टीका केल्या. काही लोक मी कृतघ्न होताना बघितली अजितदादांसोबत, अजितदादांनी ज्यांना खऱ्या अर्थानं या लाईनमध्ये आणलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना खासदारकीच्या रेसमध्ये आणलं. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही शेतकऱ्याची लेकरं होतो आणि प्रामाणिकपणे ठरवलं की दादांच्या सोबत जायचं. त्यामुळं मी स्वतः याबाबत अत्यंत मनापासून सांगतो की महाविकास आघाडीच्या काळामध्ये माझा नेता जिकडं तिकडं मी, आणि महायुतीच्या काळामध्ये माझा नेता जिकडं तिकडं मी. आता शेजारी पाजारी बसतात. आता सदाभाऊ खोते अगदी चांगले माझे मित्र बनले. तर हे खेळीमेळीच्या वातावरणात सगळं शेवटी यशवंतराव चव्हाण साहेबांचा तो विचार आहे, तो आपण पाडला पाहिजे. हे आम्हाला आता अजितदादांच्या एकंदरीत त्यांच्यासोबत राहून शिकता येतं. सूरज भटांचं गाणं आहे की, म्हणजे मराठी चित्रपटातलं गीत आहे ते, की गेले द्यायचे राहुणी तुझे नक्षत्रांचे देणे. 5 वर्षात असं काही राहून गेलं आणि पुढच्या 1 वर्षात करायचं, अशी अशी कामं कोणती आहे? हे खरं आहे की 5 वर्षात काही सगळंच काही आलबेल करता आलं असं नाही. जे काही प्रामाणिकपणे करता आलं, एक गोष्ट अलोनी साहेब लक्षात घ्या की साधारण सुरुवातीचे 2 वर्ष, म्हणजे मी 2020ला आमदार झालो, तिथून 2 वर्ष कोरोनाचा काळ होता. म्हणजे विधिमंडळाचं कामकाजच त्या ठिकाणी होत नव्हतं. आता विधानसभा परिषदेच्या सदस्यामध्ये दोघांमध्ये फरक असतो. त्यांना विकास निधी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या सदस्यांना भेटतो, परिषदेच्या सदस्यांना त्या तुलनेत फार कमी निधी भेटतो, नसल्यासारखाच. स्थानिक तुमचा फंड असेल तेवढाच वापरता येतो. पण या जिल्ह्याला मला काही देता येतं का, ही माझी सारखी धडपड होती. विशेषतः या जिल्ह्यातला शेतकरी वर्ग जो आहे, ज्या शेतकऱ्याला एक अपेक्षा आहे की MIDC सुरू झाली पाहिजे, एअरपोर्ट सुरू झालं तर उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, क्राईमवर कंट्रोल असलं पाहिजे, कपाशीच्या शेतकऱ्यासंदर्भात, आपल्या हरभऱ्याच्या शेतकऱ्यासंदर्भात, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासंदर्भात अनेकांचे प्रश्न होते. आरोग्याचे प्रश्न आपल्या जिल्ह्यात आहेत, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचा प्रश्न आहे. हे सर्व पक्ष असे डोळ्यासमोर ज्यावेळेस तरळतात हे प्रश्न, त्यावेळेस माझ्यासारखी जी व्यथा खूप होते. 5 वर्षात मला 2 वर्षाचा भाग जर सोडला आणि 1 वर्षाची हे जर सोडली राजकीय घालमेल, तर शेवटच्या 1.5-2 वर्षात मला शिकता आलं. आणि जर शेवटचा टप्पा आहे 6व्या वर्षाचा, तर मी त्याचं सिंहावलोकन केलंय की नक्षत्राचे देणे जे राहून गेलं, जे सुरेश भट म्हणतात, ते राहून गेलेलं देणं या एका वर्षात संपूर्ण ताक देणं. कारण माझ्याकडे संविधानिक अधिकार आहे, विधिमंडळ पदाचं सदस्यत्व पद, म्हणजे विधान परिषदेचे सदस्य. 2दा मी पीठासीन अधिकारी म्हणून पण मी तिथला कारभार बघितला. आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याला, राज्याला तर देणारे अनेक नेते आहेत, पण या जिल्ह्याला काहीतरी देता येईल असा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि आज संभाजी महाराजच्या जयंतीला साक्षी ठेवून महाराजांना सांगतो की काहीतरी चांगलंच या जिल्ह्यासाठी करून मी माझी कारकीर्द संपवेल. 5 वर्षातलं असं एखादं काम की ज्यामुळे तुम्हाला आधी स्वतःबद्दल कृतज्ञता, किंवा आपण काहीतरी चांगलं केलं लोकांसाठी, असं कोणतं काम आहे? चितलवाडी नावाची जी एक गाव आहे, चितलवाडी नावाचं, तिथं सुरुवातीच्या काळात मी आमदार झाल्यानंतर ABP माझांनी 2 बातम्या प्रकाशित केल्या होत्या. एक चितलवाडी गावचा किडनीचा प्रश्न, म्हणजे दूषित पाण्यामुळे किडन्या जात आहेत, तो एक प्रश्न. आणि नईतलाई आदिवासी बहुल भागामध्ये 50 वर्षापासून वीज नसल्याचा एक प्रश्न. ही तुम्ही बातमी दाखवल्यानंतर मी सांगतो ना, ही तुम्ही बातमी दाखवली. त्यानंतर एका मोठ्या फ्लडिंगमध्ये, म्हणजे महापुराच्या परिस्थितीमध्ये, झुरळ नावाचं गाव आहे बाळापूर तालुक्यामध्ये, त्यात तर लोक अक्षरशः कंबर इतक्या पाण्यातून चालत होते. ती बातमी तुमच्या चॅनलनी रेटिंग्स धरल्यानंतर मी त्या बातमीला खरोखर गांभीर्यानं घेतलं. आणि त्या गावात तुम्ही आजही जा, 8 दिवसात आपण तिथे अजितदादाच्या वाढदिवसाला नईतलाई गावामध्ये 20 मीटर बसवले.
त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना, संजय बनसोडे राज्यमंत्री होते पाणी पुरवठा योजनेचे. तिसरं काम झुरळचा पूल आपण 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी उभा केला. आणि एक काम हिवरखेड नगर परिषद करता अनेक वर्षापासून लोक त्या ठिकाणी हिवरखेडवासी वाट धरून होते, तो सुद्धा प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवला. त्यामुळे ही 4 कामं माझ्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात राहण्यासारखी राहते. हिवरखेड तर त्यांनी नगरपंचायत मागली, तुम्ही नगर परिषद. हिवरखेडच्या लोकांनी नगरपंचायत, काही लोकांनी तिथे होऊच नाही असा प्रयत्न केला, पण नगर परिषद झाली का निधी मोठ्या प्रमाणात येतो, कारण लोकसंख्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे ही कामं विशेषतः शेतकऱ्याची पिळवणूक करणारी जी बँक आहे एडीसीसी बँक, म्हणजे परस्पर पुनर्गठन, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आता एक प्रयत्न सुरू झाला या माध्यमातून. त्याच्या लक्षवेधी वारंवार लावला. माझ्या लक्षवेधी फक्त सर्व शेतकरी हिताचे आहेत. सोयाबीनचा सुद्धा म्हणजे नाफेडची खरेदी सोयाबीनची वाढवण्याकरता प्रयत्न झाला. म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे, पण हे 3-4 प्रमुख कामं माझ्या ठळकपणे लक्षात राहतील. परत संधी दिली पाहिजे पक्षानं असं वाटतं. मला प्रत्येकाला राजकीय अपेक्षा असणं साहजिक आहे, तो मनुष्य स्वभाव असतो. पण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की विराट कोहली नावाचा बॅट्समन होता इंडियन टीममध्ये, नंतर रोहित शर्मा त्या ठिकाणी आला, सचिन तेंडुलकर, नंतर वीरेंद्र सेहवाग आला, महेंद्रसिंग धोनी आले. हा सत्तेचा प्रवाह आणि पक्षाचा प्रवाह कधी थांबत नसतो. माझ्यापेक्षा अनेक मोठे मोठे लोक पक्षामध्ये आहेत, ते अनेक वर्षापासून वेटिंगवर आहेत. पक्ष त्यात सर्वस्वी निर्णय शेवटी घेईल. आता तो अर्थात नंतरचा प्रश्न आहे. मला पण एक मात्र नक्की सांगायचं आहे की काय म्हणता येईल त्याला की साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, कबीर म्हणतो, आणि मैं भी भूखा ना रहूं साधू भी भूखा न जाय. अजितदादांच्या आशीर्वादामुळं, आदरणीय सुनेत्रावहिनींच्या आशीर्वादामुळं, पक्षाच्या आशीर्वादामुळं आज माझी मुलं बाळं चांगल्या शाळेत शिकू शकतात. मला आणखी थोडंसं राहायला थोडा निवारा अजितदादांच्यामुळं एक मोठं या ठिकाणी निवारा करता आला. म्हणजे पुढच्या पिढीचा शिक्षणाचा प्रश्न मला सोडवता आला. यात मी प्रचंड समाधानी आहे. पण मला राजकीय लालसा, राजकीय अपेक्षा किंवा अतिमहत्वाकांक्षा अजिबात नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी महाराजांना साक्षी ठेवून प्रामाणिकपणे सांगतो, पक्षाची उपयुक्तता असेल तर पक्ष पातळीवर विचार करतील भविष्यात. आणि जर मी कुचकामी ठरलो, माझा काहीच पक्षाला फायदा झाला नाही, तर मात्र पक्षाने कुठलाही वेगळा निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या सोबत मी असेल. तुर्तास तरी 5 वर्षात मी परत माझी खंत व्यक्त करतो, अकोला जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती मला आमदारकी मिळाल्यानंतर सुद्धा करता आली नाही. त्याची वेगळी वेगळी कारणं आहेत. अनेक अडचणी आल्या, अनेक हल्ले झाले, अनेक आरोप झाले, अनेक प्रत्यारोप झाले, अनेक गोष्टीतून सर्व गोरगरिबाच्या शेतकऱ्यांची कामं करतो म्हणून मला 5 वर्ष काढता आली. पण पुढच्या 1 वर्षामध्ये पक्षाने मला दिलं ना, या मोबदल्यात मी पक्षवाढीसाठी या जिल्ह्यात काय करू शकतो. तुम्हाला मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष ग्रामीण भागात उदयास येईल, हे शाश्वत वचन या निमित्तानं देतो. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी आहे, असं जो आशावाद, जो विश्वास आहे तो आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला. आणि पक्षानं कोणताही निर्णय घेतला तरी पक्षासोबत आपण असू, आणि पक्षानं जे आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याबद्दल आयुष्यभर आपण कृतज्ञता पक्षाशी आपली राहील आणि पक्षाशीच बांधिलकी राहील असा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.